नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता मोहन भोसले, भाळवणी भोसले गायकवाड वस्ती. आज या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी आज मी हे 2 विषय घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. उपोषणातील माझा पहिला मुद्दा असा आहे की मौजे भाळवणी गावातील अवैध व्यवसाय, या अवैध व्यवसायाच्या संदर्भात गेली 2.5 वर्ष मी सातत्यानं पाठपुरावा करतो. आणि दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार. ग्रामपंचायत एक स्वायत्त संस्था आहे. त्या स्वायत्त संस्थेनं प्रशासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार करताना त्या पत्रावर जावक नंबर न टाकणे आणि त्या पत्राची ग्रामपंचायतीच्या जावक रजिस्टरला नोंद न करणे, जर त्या जावक रजिस्टरला नोंद नसणे आणि त्या जावक पत्रावर जावक नंबर नसणे, ही प्रशासकीय आणि कायदेशीरदृष्ट्या ते पत्र कायदेशीर असते का, ही एक माझी मागणी आहे. आणि दुसरी मागणी माझी अशी आहे, ग्रामपंचायतीत मासिक सभा, ग्रामसभा आणि विशेष ग्रामसभा ह्या 3 सभा होत असतात. त्यात मासिक सभेत गावातील विकास कामासाठी संदर्भ देऊन निवडून दिलेले सदस्य आणि सरपंच ग्रामसेवक हे निर्णय घेत असतात. गावातील धोरणात्मक निर्णयासाठी ग्रामसभा असते. परंतु काही आपत्कालीन परिस्थिती आली तर जिल्हाधिकारी साहेब किंवा सीओ साहेबांच्या आदेशाने एक विशेष ग्रामसभा असते. त्यातील नियमित जी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेत गावात ज्या विषयाचा कळीचा मुद्दा बनला आहे, या विषयासंदर्भात ग्रामसभेत ठराव झाला आहे की चालू खडी क्रशर बंद करून नवीन कोणत्याही खडी क्रशरला कायमस्वरूपी परवानगी देऊ नये. मग त्या ठरावाला मासिक सभेत सरपंच किंवा ग्रामसेवक यांना आव्हान देण्याचा अधिकार असतो का? जर असेल आणि माझी मागणी चुकीची असेल तर संबंधित व्यक्तीने मला तसं शासकीय परिपत्रक, शासकीय JR किंवा शासकीय कायदेशीर कागद असलेला शासनाची मोहर उमटवलेला कागदाची मला छायांकित प्रत द्यावा. मी माझं उपोषण मागे घेतो.